स्वयंपाक करायच्या, नाचणारे गाणारे बाहेरचे असायचे. आता जग सुधारलंय महाराज, स्वयंपाकी बाहेर न येतात आणि नाचणारे गाणारे घरात सुधारलंय महाराज. त्याला हळदी कुंकूचा कार्यक्रम कुंकू असू दे, मेहंदी असू दे, पण जग सुधारलंय महाराज. स्वयंपाकी बाहेर न येतात, घरची माणसं नाचतात, ते जग सुधारलंय महाराज. महाराज पूर्वीच्या काळी अतिथी देवो भव असायचं. लांबून माणूस माणसाला ओळखायचा, आलिंगन, भेटणं, रामराम, चमत्कार, नमस्कार सगळं व्हायचं. आता माणूस बाजूने गेला तरी बघत नाही, जग सुधारलं नाही. नंतर विचारते खालं गेलं ते बाजूला तुमचा ताबा गेला. जग सुधारलंय महाराज. पूर्वीच्या काळी स्वागत करायचे माणसाचं, घरात येण्यासाठी गेटवर माणूस थांबवला जायचा माणसाला आत घेण्यासाठी. आता जग सुधारले महाराज, माणूस घरात घुसाल म्हणून कुत्र बांधतात. जग सुधारले महाराज. पूर्वीच्या काळी पुरुष घरचं सकस अन्न जेवायचे, पौष्टिक, आणि दूर लांब परसाकडे जायचे. आता जग सुधारले महाराज, धाब्यावर जेवतात नाही, घरातून हाय महाराज. जग सुधारले महाराज, अटॅच बाथरूम. आता कलियुग सुधारले बाबा, खरं आहे महाराज, माणसं पण सुधारले. त्यांचं बी खरं आहे म्हणा. धाब्यावर एवढं महागा मारायचं, जेवतं आणि बाहेर का टाकतं बोलतात. 6 महिने करायला घरात हागणे ही पण सुधारणा आहे. सुधारलं जग, काय अरे त्यासाठी संगत चांगली पाहिजे बा. संगत खरं आहे महाराज, संगत चांगली पाहिजे. आमची संगतच बरोबर नसते महाराज. जरा बाहेर पडलो तर दोस्त भेटतात, त्यांच्याबरोबर पंपावर जाऊचं लागतं टाकूस, त्यांच्याबरोबर आरबट चरबट खाणं होत आहे. डवळ्यापाशी पवळा बांधला गुण नाही पण वाण लागला महाराज. तसं दोस्त चांगली पाहिजे महाराज. संगतीचा परिणाम आहे सर. मग हे आरबट चरबट खातोच याला, त्याशिवाय उतारण नाही महाराज. सगळं जार तोंड सगळं बाद होत आहे. शेंगदाणे फुटाने टाकूसच पाहिजे. त्यासाठी पौष्टिक दूध आहे ना, दूध प्यावं. अरे दारू मिळत फायदा तरी काय होतो तुला महाराज? दारूचे असंख्य फायदे आहेत. दारूचे असंख्य फायदे, ते कसे काय बाबा? फायदा नंबर 1, दारुड्याला कोरोना होत नाही. दारूला कोरोना होत नाही, कसं काय? एकटं तर कोरोनात मेलं दारुड, चांगली चांगली उपचारली जेसीबी करता एकट्या दारुड्याकडे कोरोना होतो. फायदा नंबर 2, दारुड्याच्या घरात चोरी होत नाही. घरात काही शिल्लक नाही. फायदा नंबर 3, दारुड्याला कुत्रा चावत नाही. ते कुत्र्याच माहित होतं. फायदा नंबर 4, दारुडा म्हातारा होत नाही. दारुडा म्हातारा होतो कसा काय बाबा? लिव्हर जवानीतच बाधित आहे. सर्वात महत्वाचा चांगला फायदा मला गेल्या वर्षभरात दारुड्याने 47,000 कोटीचा टॅक्स भरलाय कर्नाटक सरकार. त्याच्यामुळे गृहलक्ष्मीचे 2,000. मोठा फायदा. 1 महिना श्रावण पाळलो, 3 महिने हप्ते बंद. हा सर्वात मोठा फायदा आहे महाराज. आणि दूध वारी का दारू वारी का दूध वारी म्हणतात. दूध प्यावं, पौष्टिक आहे महाराज. दूध जर एवढं भारी राहिलं असतं तर गवळ्याला सकाळ सकाळी घर फिरावं लागलं नसतं. दूध घेवा म्हणून. आणि दारू जर एवढी बाद राहिली असती तर सकाळ सकाळी दारू दुकान समोर रांग लागली नसती. महाराज गवळी आल्यावर विचारतात, का रे बाबा दुधात पाणी घातलेच आहे? आणि दारूत पाणी घालून पितात. क्वालिटी आहे महाराज. दूध 4 तास ठेवा, वास घ्यायला येत नाही एवढं बाद होते, किडे पडतात. दारू 4 वर्ष ठेवा, अजून स्ट्रॉंग. हा फरक आहे महाराज तुमच्या समोर. त्यासाठी
माणसानं नेहमी समाधानी असावं लागतं. समाधान महाराज आमच्या एवढं कोण समाधान आहे? तुमच्यावर समाधान ते कसं काय बाबा? 2.5 रुपयाचं पाकिट 45 रुपये 90 झाले. कधी तक्रार केलं? 8 आण्याचे शेंगदाणे 5 रुपये झाले. कधी मोर्चा काढलोय? गपचिप तोंडात टाकतोय. आणि एवढं समाधान पाहिजे मला. अरे पाठव त्याच्यामध्ये समाधान नाही रे बाबा. भक्ती रसामध्ये समाधान. रस्सा 4 वाट्या मारतोय मला. लिंबू रडा तर 5 वाट्या रस्सा मारतोय. अरे पाठव तो रसा नाही रे बाबा. भक्ती रस तो कुठे मिळतोय? ते आत्मसात करावं लागतं. माझ्यासाठी मी 2 करा. काय आत्मसात. असं नाही पाठव. आत्मसात करणं म्हणजे वाचन करणे, ध्यानामध्ये ठेवणे, सतत कीर्तन करणे. ते जन्म नाही. कसं जन्म नाही सांगतो मला. काय बाबा? दिवसभर काम केलं, संध्याकाळी 6 वाजता थरथरच लागतंय. पंपावर गेल्याशिवाय रेल्वे टाकल्याशिवाय 3 अक्षर दिसते. मला अक्षर म्हणून वाचणार. सकाळी उठून कायचं करूचं म्हटलं की चोक लावल्याशिवाय खाली चालू आणि टाकलं सगळं अवघड आहे. हा तुझं लग्न झाले का? झालं या बाईशी. आणि इतरांशी म्हणत होते पुरुषाबरोबर होता आहे मी महाराज. ते कसं काय बाबा? माझ्या दोस्ताच्या बायकोचं दोस्ताबरोबर झालं. पुरुषाबरोबर झालं. तुझ्या दोस्ताच्या बायकोचा दोस्ताबरोबर झालं. झालं? तो पुरुषच आहे. पुरुषाबरोबर होता. आणि हे म्हणतो हा तुझी बायको किती सुंदर दिसते बा. सुंदर हाय हाय सुंदर हाय महाराज. दुरून डोंगर साजरे. दुरून डोंगर साजरे महाराज. ते कसं काय? हे सगळं सजावट केलेलं आहे महाराज. हे कसं ओरिजिनल चॉईस. ओरिजिनल चॉईस. ऍज इट इज. अंतर बाहेर ऍज इट इज म्हणतात त्याला. ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा काय बोललासी वरली या महाराज. हे सगळं वरवरच आहे. सजुल्ल मेकअप ब्युटी पार्लरची कमाल आहे. सकाळी चेहरा धुतल्याबरोबर भूत बंगला आहे महाराज. सकाळी चेहरा धुवून समोरले 4 वेळा घाबरले. अंग काढलो बघितल्याबरोबर वैताग तापून पाणी पिऊन अरे का? तर म्हणू असते ना काय? तुझी बायको तुझ्या प्रेम करते. तू क्या प्रेम करते करते. तुला आवडते का ते? प्रत्येकाला तसंच वाटतंय महाराज. काय ते? दुसऱ्याची बायको चांगली. माझ बी त्या शांता वहिनी चांगल्या वाटल्या. 2-3 वेळा सालपाट काढल्याने तेव्हा घरोघरी मातीच्या आणि लई चांगले प्रेम करते म्हणून सांगता महाराज. गेल्या आठवड्यात पाडून उरावर बसले. नरड्यावर पाय ठेवले. बाजूची आजी आली म्हणून वाचून तर झालं प्रेम. प्रेम भंग झालेला. असं आहे का? परंतु पांडव तुझी बायको सुंदर पण आहे आणि तुझ्यावर प्रेम पण करते. अरे तू जन्मोजन्मी हाच पती मला मिळावा मग ती वटसावित्री होते माहितीये का तुला? वट सावित्री करते. सगळ्यात सुवासिनी करतात महाराज. त्यांचा नाईलाज आहे. वट सावित्री करतात म्हणजे 100% नवरा आवडता असं नाही. 50% बायकांनी नवरा आवडला. काय करणार आता? बांधले पदरी पडलं पवित्र झालं. जगमारीत करूच पाहिजे. नाही तर म्हातारी विचारते का की वडा जाऊ ना ताट गोबीचे गपचीप जाऊ. महाराज ही मी वडा जाते. सकाळी दोरा गुंडाळून येते. संध्याकाळी डोबरा खांडून देते. काय करते दोरा भराला? अरे सांगू पण तुझं प्रेम तिच्यावर आहे. तिचं पण प्रेम तुझ्यावर आहे. म्हणून ती काय करते माहिती का तुला? माहिती का तुला? त्याला प्रेम असते. प्रेम करावं लागते. मग ती व्रत वैकल्य करते तुझ्यासाठी माहिती का तुला? व्रत वैकल्य करते महाराज. गुरुवार करते. हीच नव्हे महाराज सगळ्याच बायका गुरुवार करते. स्वार्थ आहे महाराज. सगळा स्वार्थ. तो कसं काय रे बाबा? नवऱ्यात दारू सोडून दे गुरुवार. लेकात चांगली पोरगी मिळून दे गुरुवार. लेकीस चांगला नवरा मिळून दे गुरुवार. लेकीचे सासू सासरे मिळून दे गुरुवार. एक तरी बाई दाखवा समोरच्या बाईच्या नवऱ्यात दारू सोडून दे म्हणून गुरुवार झालेला.
गुणवातीचा सत्कार करू. सगळं मी मला माझ्यासाठी माझं आम्ही बघा मागायला अवघे विश्वाची माझे घर दुसरा जो चल रे गोवा पैसे ना अर्धी अर्धी मरवत निस्वार्थ भावना म्हणा. त्यासाठी जगद्गुरु तुकारामांनी काय म्हणते माहिती का तुला? घेताना